नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 18 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही लेक्चरला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण स्पेशल 30% ऑफ आपल्या ॲप्लिकेशनवरील सर्व कोर्सेसवर ठेवलेला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढीपाडव्याची ऑफर आपण सुरू केलेली आहे. यासाठी आपल्या ॲपमध्ये 30% डिस्काउंट असणार आहे सगळ्याच बॅचेसवर. मग ते इयरबुक म्हणा, मासिक म्हणा, बॅचेस म्हणा, नोट्स म्हणा, टेस्ट सिरीज म्हणा, सगळ्यांवर हे डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. सुरू करूया आजचं सेशन. 2025 सालचा 60व्या ज्ञानपीठ पुरस्कारानं कोणाला सन्मानित केलं जाणार आहे? 2025 सालचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो आर वीरामुथ्थू यांना मिळणार आहे. हे एक तमिळ लेखक आहे मित्रांनो, आणि तमिळ भाषेचे तिसरे लेखक आहे ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर प्रख्यात तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आर वीरामुथ्थू यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि तिसरे तमिळ लेखक बनलेले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय लेखकांना दिला जाणारा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. या पुरस्कारामध्ये 11 लाख रुपये रोख बक्षीस दिले जातं, प्रशस्तीपत्र आणि देवी सरस्वतीची कास्याची मूर्ती सुद्धा दिली जाते. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे 2024 सालचा तो विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला होता हिंदी भाषेसाठी, आणि त्यांचं आता डिसेंबर 2025 मध्ये निधन सुद्धा झालेलं आहे. डिसेंबर 2025 मध्येच आपण जर बघितलं तर जे राम सुतारे ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. मित्रांनो, आपण इथं चर्चेतील पुरस्कार बघूया. प्रतिष्ठित एस्मंड बी मार्टिन 2026 चा पुरस्कार डॉक्टर कृती कारंत यांना मिळाला. हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या. 2026 मध्ये कोणत्या पार्श्वगायकाला पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर ते आहे अलका याज्ञिक. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 ग्रासा मॅशेल यांना मिळाला. त्यानंतर मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा या अल्बम साठी पहिला ग्रॅमी पुरस्कार दलाई लामा यांनी जिंकला. क्रेफोर्ड पारितोषिक 2026 वीरभद्र रामनाथन यांनी जिंकलं. प्रतिष्ठित चांग फेडरल मानवतावादी पुरस्कार जो आहे तो डॉक्टर आर व्यंकटेश, डॉक्टर हरिप्रिया अरविंद यांनी जिंकला. इस्रायलचा सर्वोच्च सन्मान जो आहे संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल नरेंद्र मोदीजींनी जिंकलं. बीबीसी इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर स्मृती मानधनाने हा पुरस्कार जिंकला 2025 चा. बेलिंडा क्लार्क पुरस्कार 2025-26 अॅनाबेला सदरलँडने जिंकला. जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 रुबल नागी यांनी जिंकला. भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र शुभांशु शुक्ला यांनी जिंकला. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 वैयक्तिक श्रेणीमध्ये सीता अशोक शेळके यांनी जिंकला. आणि भारत तेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार 2026 नमिता गोखले यांनी जिंकलेला आहे. पुढे जाऊया दुसरा प्रश्न. मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात भारतीय नौदलाचे कोणते जहाज सहभागी झाले? तर मॉरिशसचा जो काही 58वा राष्ट्रीय दिन होता त्यामध्ये भारताचं INS त्रिकंद नावाचं जहाज जे आहे ते सामील झालं होतं. तर 58व्या मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात म्हणजे 12 मार्च 2026 ला भारताचं INS त्रिकंदने काय घेतलं होतं, सहभाग घेतला होता. मग आपण जर बघितलं तर INS त्रिकंद भारतीय नौदलाची तलवार श्रेणीतील स्टेल्थ मार्गदर्शक क्षेपणास्त्र फ्रिगेड आहे. INS त्रिकंदची रचना हवाई, सागरी आणि पाणबुडी विरोधी युद्धासाठी करण्यात आलेली आहे. तिसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल, आताच गॅरंटी देऊन ठेवतो 100%. तर बघा, आता जी माहिती देणार आहे त्यामधून तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. काय आहे? 98व्या अकादमिक पुरस्कार ऑस्कर 2026 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे मायकल बी जॉर्डनने. कोणी जिंकला? मायकल बी जॉर्डन. तर मायकल बी जॉर्डन जो आहे तर त्याने सिनर्स नावाचा चित्रपट आहे त्यामध्ये त्याची डबल रोल होता, त्याच्या भूमिकेसाठी त्याने हा पुरस्कार जिंकलेला आहे. त्याचबरोबर बेस्ट ऍक्ट्रेसचा पुरस्कार हॅमलेट चित्रपटासाठी जेसी बकलेने जिंकलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार पॉल थॉमस अँडरसनने जिंकलेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर साठी. आणि बेस्ट मूवीचा पुरस्कार सुद्धा वन बॅटल आफ्टर अनदरलाच मिळालेला आहे. बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचा पुरस्कार जो आहे तो सीन पेन यांना मिळालेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर साठी. आणि आपण जर बघितलं तर बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेसचा पुरस्कार ॲमी मॅडगेन यांना मिळालेला आहे वेपन साठी. मित्रांनो, या ऑस्कर पुरस्कारामध्ये बेस्ट इंटरनॅशनल फिल्म कॅटेगरी म्हणून एक असते,
तर त्यामध्ये आपण आपला एक म्हणजे एक चित्रपट पाठवला होता. त्या चित्रपटाचं नाव लक्षात ठेवा, होमबाउंड. होमबाउंड चित्रपट पाठवला होता, पण त्याला तिथं पुरस्कार मिळाला नाही. तर ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर होमबाउंडचे डायरेक्टर कोण आहे, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढे जाऊया. 98व्या अकादमी पुरस्कार सोहळा लॉस एंजलिस मधील हॉलिवूड येथे डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन विनोदी कलाकार कोनान ओब्रायन करत होते आणि यावेळी 24 श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. मग ते VFX वगैरे त्या कॅटेगरीमध्ये हा जो पुरस्कार आहे त्या अवतार मूवीला मिळालेला आहे. पुढे जाऊया. राष्ट्रीय लसीकरण दिन 2026, नॅशनल वॅक्सिनेशन डे 2026 कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर तो 16 मार्चला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर 16 मार्चला नॅशनल वॅक्सिनेशन डे सेलिब्रेट करण्यात आला. आजार टाळण्यासाठी लसीकरणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. थीम आहे इम्युनायझेशन फॉर ऑल इज ह्युमनली पॉसिबल. पुढे जाऊया. 5वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये शीतजल मत्स्य व्यवसाय या विषयावर देशातील पहिली राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली, तर कोल्ड वॉटर फिशरीज जर आपण बघितलं तर ती आयोजित करण्यात आली श्रीनगर, जम्मू काश्मीर मध्ये. तर देशातील थंड पाण्यातील मत्स्य व्यवसायावरील पहिली राष्ट्रीय परिषद श्रीनगरमधील दाल सरोवराच्या काठावर शेर ए काश्मीर आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात आयोजित करण्यात आली. केंद्रीय मत्स्य पालन विभागाने आयोजित केलेल्या या परिषदेचा मुख्य उद्देश देशातील शीतजल मत्स्य पालनाच्या प्रचंड क्षमतेला प्रोत्साहन देणे हा आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी भूषवलेलं आहे. 6वा प्रश्न आहे, भारतीय मानक ब्युरोने नवीन 2025 भूकंप प्रतिरोधक संहितेच्या 1893-2025 च्या जागी कोणती मानक संहिता पुनर्स्थापित केली आहे. तर आपण जर बघितलं तर आपल्या देशात भूकंप संहिता म्हणजे आपल्या देशाचे काही झोन पाडण्यात आलेले आहे आणि त्या झोननुसार आपण जर बघितलं त्यांना एकत्रितपणे एक नाव देण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर आता IS 1893-2025 ही संहिता इतके दिवस भारतामध्ये लागू होती, पण त्याची जागा जुन्या संहितेने IS 1893-2016 या संहितेने जागा घेतलेली आहे. यानुसार भारतामध्ये भूकंपाचे 4 झोन आपण जर बघितलं बनवले जातात, ज्यामध्ये झोन 2 जो लो रिस्क चा असतो, झोन 3 मॉडरेट रिस्क, त्यानंतर झोन 4 जो आहे तर तो हाय रिस्क आणि झोन 5 जो आहे तो व्हेरी हाय रिस्क मध्ये येत असतो. आपण जर बघितलं तर हे झोन आपल्याला बघायला मिळतात. मग इथं तुम्ही हे जे रेड कलरचे झोन आहे हे व्हेरी हाय रिस्क, त्यानंतर हे जर तुम्ही बघितलं लाईट थोडे रेड कलरचे जर झोन बघितले तर ते हाय रिस्क मध्ये येतात. त्यानंतर आपण जर बघितलं तर थोडेसे ग्रीन कलरचे जर बघितले मॉडरेट आणि स्काय ब्लू जर बघितले तर लो रिस्कचे झोन आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. तर हे जे काही मी तुम्हाला सांगितलं एवढंच लक्षात ठेवा. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने उपस्थित केलेल्या चिंतानंतर भारतीय मानक ब्युरोने वर्ष 2025 साठीची भूकंप संहिता मागे घेत 2026 जे मानक होते ते परत स्वीकारलेले आहे. पुढे जाऊया. 7वा प्रश्न, 2026 BCCI नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार देऊन कुणाला सन्मानित करण्यात आलं. कर्नल CK नायडू पुरस्कार जो आहे मित्रांनो तर तो राहुल द्रविड यांना देण्यात आला. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, पण त्यांच्या बरोबरच हा पुरस्कार रॉजर बिनी यांना सुद्धा देण्यात आलेला आहे. तर 1 आणि 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आपण जर बघितलं तर BCCI चे नमन पुरस्कार असतात आणि त्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, ज्यामध्ये पॉली उमरीगर पुरस्काराचा आपण अभ्यास केलेला आहे. हा पुरस्कार शुभमन गिलला देण्यात आला. कर्नल CK नायडू पुरस्कार रॉजर बिनी आणि राहुल द्रविड यांना देण्यात आला. सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार स्मृती मानधनाला देण्यात आला. सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार जो आहे तर तो जर आपण बघितलं जो काही हर्षित राणा आहे आणि श्रीचरणी आहे यांना देण्यात आला. आणि सर्वोत्तम BCCIचा जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो मिताली राजला देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहे, या बॅच वर 30% डिस्काउंट आहे. तर तुम्हाला फक्त गुढी नावाचं कुपन जे आहे ते यूज करायचंय आणि या डिस्काउंटचा लाभ घ्यायचा आहे. आपला ॲप टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन मिळत जाईल.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सामान्य उष्मायन केंद्र कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन कुठे केलं? तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन सोनितपूर आसाममध्ये करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या माध्यमातून. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या संपूर्ण आर्थिक सहाय्याने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजने अंतर्गत हे केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट भारताच्या ईशान्य प्रदेशात अन्न प्रक्रिया नवोन्मेषण, नवोपक्रम, उद्योजकता आणि कौशल्य विकासाला बळकटी देणं हे आहे. पुढे जाऊया 9वा प्रश्न. दिव्यांग व्यक्तींच्या प्रतिभा आणि कामगिरीचा गौरव करण्यासाठी मार्च 2026 मध्ये आयोजित पर्पल फेस्ट कुठे आयोजित करण्यात आला? तर पर्पल फेस्ट जो आहे दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रपती भवन नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पर्पल फेस्ट दिव्यांग व्यक्तीची प्रतिभा, कर्तृत्व, स्वप्नांचा सन्मान करण्यासाठी मार्च 2026 मध्ये राष्ट्रपती भवन मध्ये आयोजित करण्यात आलेला एक विशेष कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयामार्फत आयोजित केला जातो. पुढील प्रश्न आहे. मार्च महिन्यात लायबेरियाचा ध्वज असलेला कोणता तेलवाहू जहाज संघर्षजन्य होर्मुझच्या सामुद्रधुनी पार होऊन मुंबई बंदरामध्ये सुरक्षित पोहोचला? सौदी अरेबियापासून आपल्याकडे तेल आणण्यात आलेलं आहे मुंबई बंदरापर्यंत. तर हे तेल जे आहे ते शेनलोंग नावाचं एक जहाज आहे, त्या जहाजामध्ये आणण्यात आलेलं आहे. याच्यावर कोणत्या देशाचा झेंडा होता? तर लायबेरिया या देशाचा ध्वज लावून हे जहाज जे आहे ते भारतामध्ये सुखरूप आणण्यात आलेलं आहे. या जहाजामध्ये 1,35,335 मेट्रिक टन क्रूड ऑइल जे आहे ते या जहाजामध्ये आपल्याला बघायला मिळतं. एवढं क्रूड ऑइल या जहाजामध्ये होतं. पुढे जाऊया. मार्च 2026 मध्ये आदिपर्व महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? तर हा उत्सव रायपूर छत्तीसगड मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. याचं आयोजन नवा रायपूर येथील ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या आवारात करण्यात आलं. थीम आहे फ्रॉम ट्रेडिशनल टू आयडेंटिटी. 12वा प्रश्न. कोणत्या महासागरात शास्त्रज्ञांनी सुमारे 4000 मीटर खोलीवर डार्क ऑक्सिजन सापडलेला आहे? तर पॅसिफिक महासागरामध्ये, प्रशांत महासागरामध्ये शास्त्रज्ञाला 4000 मीटर खोलीवर एक डार्क ऑक्सिजन जो आहे तो मिळालेला आहे. डार्क ऑक्सिजन म्हणजे काय? तर जिथं सूर्याचा प्रकाश पण पोहोचत नाही तिथं रासायनिक क्रियेच्या माध्यमातून जर ऑक्सिजन निर्माण होत असेल तर त्याला डार्क ऑक्सिजन म्हटलं जातं. मग 4000 मीटर खोलीवर म्हणजे 13,000 फूट खोलीवर आपल्याला डार्क ऑक्सिजन मिळालेला आहे. हा शोध जो आहे तो क्लॅरियन क्लिपर्टन झोन नावाच्या भागात लागलेला आहे. जिथं सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथं असलेल्या पॉलीमेटॅलिक न्यूडुलस द्वारे पाण्याचं इलेक्ट्रोलिसिस होतं आणि ऑक्सिजन तयार होतो. पुढे जाऊया 13वा प्रश्न. भारताच्या थोरियमच्या प्रचंड साठ्याचा वापर करण्यासाठी उच्च ऊर्जा प्रोटॉन प्रवेगक प्रणाली उभारण्याकरता कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे? तर भारतामध्ये असलेल्या थोरियमचा वापर करण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून जर आपण बघितलं ऊर्जा निर्माण करण्यासाठी विशाखापट्टणम या शहराची निवड करण्यात आलेली आहे. तर विशाखापट्टणमची निवड तेथील सशक्त तांत्रिक परिसंस्था आणि समुद्राजवळच्या स्थानामुळे करण्यात आलेली आहे, ज्यामुळे उच्च ऊर्जा प्रणालीसाठी पुरेसे शीतलक पाणी कोल्ड वॉटर जे आहे ते उपलब्ध होऊन जाईल. हा प्रकल्प मध्य प्रदेशातील इंदोर येथे असलेल्या राजारामन्ना सेंटर फॉर ऍडव्हान्समेंट टेक्नॉलॉजी द्वारे विकसित केला जात आहे. 14वा प्रश्न आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कोणत्या शहरात अमृत मित्र महोत्सव 2026 आयोजित केला? तर अमृत मित्र महोत्सव जो आहे तो नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. अटल पुनरुज्जीवन आणि शहरी परिवर्तन अभियान अमृत 2.0 अंतर्गत शहरी जल व्यवस्थापनामध्ये महिला बचत गटांची भूमिका आणि योगदानाला मान्यता देण्यासाठी हा एक अमृत मित्र महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे नवी दिल्लीमध्ये. 15वा प्रश्न आहे. मार्च 2026 मध्ये राष्ट्रीय आणि किनारी सुरक्षा मजबूत करण्यासाठी सागर कवच मॉक ड्रिल कुठे आयोजित करण्यात आलं? तर सागर कवच मॉक ड्रिल जो आहे तर तो आपण जर बघितलं तर केरळचा किनारा आणि माहे पुदुचेरीचा किनारा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 2 आणि 3 आपले इथे उत्तर असेल. तर भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, तटीय पोलीस, सीमा शुल्क, सागरी अंमलबजावणी शाखा, बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे आपण जर बघितलं तर किनारी सुरक्षा मजबूत करण्यासाठी सागर कवच नावाचा मॉक ड्रिल जे आहे ते आयोजित केलं होतं. याचं उद्दिष्ट आहे समुद्रातून उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याविरुद्ध विविध सुरक्षा यंत्रणांची सज्जता आणि समन्वय यांचे मूल्यांकन करणे. तर आज आपल्या ॲपवर ऑफर आहे, 30% ऑफ आहे. याचा फायदा घ्या. कुपन कोड गुडी आहे, लक्षात घ्या.
त्याचबरोबर टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. ज्ञानपीठ पुरस्कार कोणी जिंकला आणि कोणत्या भाषेसाठी कितव्यांदा मिळाला. ऑस्कर पुरस्कार जेवढे कॅटेगरी सांगता येईल तर तेवढे सांगा. किमान बेस्ट ऍक्टर, ऍक्ट्रेस आणि बेस्ट मूवी इन बेस्ट डायरेक्टर या 4 कॅटेगरी सांगा. आणि कर्नल सी.के. नायडू पुरस्कार कोणाला मिळाला हे सांगा. आजचे टेस्ट क्वेश्चन पूर्णपणे पुरस्कार ओरिएंटेडच होते. तर चला उत्तर द्या. थांबूया आज आपण इथं. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. लेक्चर आवडला असेल तर पुन्हा एकदा लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.